आर यू क्रेझी मनस्वी? हे काय करतेस? दीक्षा हात झटकत उभी राहिली. आता तीही चिडली होती. मी काय करते? रिअली? तू काय करतेस दीक्षा? आर यू ट्राईंग टू सेपरेट अस? मनस्वी भडकली होती. काय बडबडतेस? दीक्षा चिडून म्हणाली. आता पुढे. काय चुकीचं बोलते? दिग्विजयच्या मनात नाही नाही ते भरवून दिलंस ना? आला होता माझ्याशी बोलायला. तुला काय वाटलं मला समजणार नाही का? हे तुझं डोकं आहे म्हणून? तुला बघवत नाही वाटतं तुझ्या बेस्टीचं चांगलं झालेलं? मनस्वीने विचारलं. काही बोलू नकोस मनस्वी. तू ओव्हर पॉझेसिव्ह झाली आहेस दिवीबद्दल. त्यामुळे आमची मैत्री खटकते तुला. जसं आमचं प्रेम तुला खटकतंय. हो ना? हे बघ मनस्वी. दिवी जरी माझा बेस्टी असला तरी त्याच्या आयुष्याचे पर्सनल डिसिजन्स त्यानेच घ्यावेत हे मला मनापासून वाटतं. त्याला तू आवडतेस, त्याचं प्रेम आहे तुझ्यावर. मग भले मला तू आवडत नशील तरी काय फरक पडतोय? दीक्षा रागात बोलून गेली. ओ आय सी. आता मला कळलं तुला माझा एवढा प्रॉब्लेम का आहे ते. बेस्टी बेस्टी करत तुला गळात पडायचं होतं ना त्याच्या? आमच्यात तसं काही नाहीच्या नावाखाली हळूहळू त्याच्याजवळ जायचं आणि त्याला जाळ्यात ओढायचं. बरोबर ना? मनस्वी, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? काहीही काय बोलतेस तू? दिवी हा फक्त मित्र आहे माझा. त्याच्याशी प्रेमाचं नाटक वगैरे हा विचारही कधी मनाला शिवला नाही आहे माझ्या. दीक्षा ओरडली. ते मला काही माहीत नाही. बट दीक्षा, आय एम वॉर्निंग यू. आमच्यापासून लांब राहायचं. नाहीतर मी काय करेन ना याचा तू विचारही करू शकत नाहीस. मनस्वी खुणशी नजरेने दीक्षाकडे पाहत म्हणाली. तू काहीही कर, मी दिवीपासून दूर जाणार नाही. एक मैत्रीण म्हणून मी कायम त्याची साथ देणारच. दीक्षा निर्धाराने म्हणाली. वी विल सी. मनस्वी चॅलेंजिंग नजरेने तिला पाहत तिकडून निघून गेली. वर्तमान. ते सगळं आठवून दीक्षाचे डोळे भरून आले होते. दक्षने तिच्या पुढे पाण्याची बॉटल धरली. तिने पाणी प्यायलं आणि पुढे बोलायला सुरुवात केली. मला वाटलेलं ती त्या दिवशी रागाच्या भरात तसं बोलून गेली होती. मीही चिडलेच होते तेव्हा. पण मला माहीत नव्हतं की पुढे याच गोष्टीचं भांडवल करून ती माझ्यात आणि दिवीत गैरसमज निर्माण करेल. त्या रात्रीनंतर दिवी जरासा फटकून वागायला लागला होता माझ्याशी. मी कित्येक वेळा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण तो कारणं देऊन मला कटवायचा. त्याला भेटणंही मुश्किल व्हायला लागलं होतं माझ्यासाठी, कारण मनस्वी सतत त्याच्यासोबत असायची. आमच्या ग्रुपलाही कुणकुण लागली होती, आमच्यात काहीतरी बिनसलंय म्हणून. सगळे प्रयत्न करायचे आम्हाला एकत्र आणायचा, पण दीक्षाने हातात सुस्कारा सोडला. पुढे काय झालं? दक्षने विचारलं. आमच्यातला दुरावा वाढतच गेला आणि एक दिवस भूतकाळ. दिवी दिवी. दीक्षा दिग्विजयच्या मागे पळत होती. वेट प्लीज. शेवटी तो थांबला. काय झाले दिवी? तू माझ्यापासून का पळतोयस? किती फोन केले तुला, तू एकही रिसीव केला नाहीस. घरी येऊन गेले, तू घरी असूनही दार उघडलं नाहीस. मेसेजेस नाहीत, काही नाही. काय चाललंय तुझं? दीक्षाने चिडून विचारलं. नथिंग. दिग्विजय थंडपणे म्हणाला आणि पुढे चालायला लागला. दिवी, यू कांट इग्नोर मी लाईक धिस. दीक्षाने चिडून त्याचा दंड पकडला. बेस्टी म्हणवतोस ना स्वतःला? मग आता काय झालं? संपली का फ्रेंडशिप तुझी इतक्यातच? दीक्षा त्याच्या नजरेत पाहत म्हणाली. बेस्टी? रिअली दिशू? तू खरंच बेस्टी आहेस माझी? दिग्विजय हाताची घडी घालून उभा राहिला. म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? दीक्षाने नकळून विचारलं. उगाच वेळ पांघरून पेडगावला जाऊ नकोस दीक्षा. तू मनस्वीला काय सांगितलंस त्या दिवशी? की तुला ती आवडत नाही? दिवी, हे बघ, माझा तसा अर्थ नव्हता. मला ती फारशी पटत नाही एवढंच. पण अच्छा, म्हणून तू आम्हाला वेगळं करायला निघालीस का? व्हॉट? काहीही काय? नाटकं करू नकोस दीक्षा. तूच तिच्याविषयी काही बाई सांगून मला भडकवलंस. ती बिचारी प्रेम करते माझ्यावर आणि मी तिलाच वाटेल ते बोलून बसलो. तिला म्हणालो इट्स ओव्हर. ब्रेकअप करायला निघालो होतो मी दीक्षा, तुझ्यामुळे. दिग्विजय चिडला होता. माझ्यामुळे? दीक्षाचा तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. तिचा दिवी असा कसा बोलू शकत होता तिच्याशी? हो ऑफकोर्स. दीक्षा, एक सांगू, इथून पुढे तू आमच्यापासून लांबच राहिलीस तर बरं होईल. मला उगाच तुझ्यामुळे अजून वाद नको आहेत आमच्यात. दिवी, लिसन टू मी. तू आत्ता सरासर विचार न करता बोलतोयस. ती वाटेल ते सांगते आणि तू तिच्यावर आंधळा विश्वास ठेवतोयस. एक माझं, तिला मी खटकते, तिला आपली फ्रेंडशिप खटकते. दीक्षा काकुळतीला येऊन त्याला समजावत होती. बास दीक्षा, खूप बोललीस. तुम्हा दोघींमध्ये ना माझं मरण होते. तिने हे म्हणायचं, तू ते म्हणायचं. हे बघ, माझं प्रेम आहे तिच्यावर आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. आणि जर आमचं नातं टिकवायचं असेल तर मला एकाची निवड करायलाच लागणार. सो प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुला, तू यापुढे आमच्यापासून लांबच राहा. दिग्विजय हात जोडत म्हणाला. हे बोलतानाही त्याचा आवाज कातर झाला होता. त्याला किती त्रास होत होता त्यालाच माहीत.
दीक्षा मात्र भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. जरा वेळ दोघे शांतच होते. शेवटी दीक्षाने डोळे पुसले. ओके दिवी, तुझी जर हीच इच्छा असेल तर मी यापुढे कधीही तुला स्वतःहून फोन करणार नाही की भेटायलाही येणार नाही. तू खुश राहावंस एवढंच मला वाटतंय. तू म्हणशील तसं. पण तुला कधीही गरज लागली तर ही दीक्षा कायम तुझ्यासाठी उभी असेल. लक्षात ठेव. बाय अँड ऑल द बेस्ट. दीक्षा हसून मागे वळली आणि तिकडून निघून गेली. दिग्विजय मात्र हताशपणे पाहत तिकडे उभा राहिला. वर्तमान. दीक्षाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. दक्ष आणि कार्तिकही इमोशनल झाले होते. माझं MBA झालं आणि हैदराबादच्या एका कंपनीतून मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. तसंही मला या सगळ्यापासून दूर जायचंच होतं. मी ती ऑफर ॲक्सेप्ट केली आणि हैदराबादला निघून गेले. मी जरी मुंबईत नसेल तरी दिवीबद्दलची काळजी जराही कमी झाली नव्हती. उलट अजूनच आठवण यायची मला त्याची. माझ्या फ्रेंड्सकडून जेव्हा जमेल तेव्हा मी त्याच्याविषयी माहिती मिळवायचा प्रयत्न करायचे. तो आणि मनस्वी एंगेजमेंट करतायत ही खबर मला कळली आणि मनाला जरा शांतता मिळाली. त्यानंतर मीही माझ्या जॉबमध्ये बिझी झाले. हळूहळू गोष्टी नॉर्मल होत होत्या. 3 महिने गेले असतील. एक दिवस भूतकाळ. ऑफिस संपल्यावर दीक्षा फ्लॅटवर निघून आली. 2 दिवसांनी सुट्टीसाठी म्हणून ती मुंबईला जाणार होती. फ्रेश होऊन पॅकिंग करावं म्हणून तिने पटापट आवरलं आणि बॅग भरायला सुरुवात केली. तिचा फोन वाजला तसं पॅकिंगच्या नादात नाव न बघताच तिने तो रिसीव्ह केला. हॅलो. पलीकडून काही वेळ शांतता होती. हॅलो. दीक्षा परत म्हणाली. दिशू. त्याचा आवाज आला आणि ती स्तब्ध झाली. एवढ्या दिवसांनी त्याचा आवाज ऐकून तिला रडू येत होतं. पण तिने स्वतःला आवरलं. दिवी. तिने हाक मारली. दिशू. आय मेड अ मिस्टेक. अ ह्यूज मिस्टेक. त्याचा खचलेला आवाज आला आणि दीक्षा घाबरली. दिवी. काय झाले? व्हाय आर यू टेन्स? तिने काळजीने विचारलं. संपले सगळं. माझं ती. दिवी काम डाऊन. शांतपणे सांगशील काय झाले? दीक्षाही जरा पॅनिक झाली होती. मला भेटायचे तुला दिशू, प्लीज. ओके हे बघ, मी 2 दिवसांनी येतच आहे. तेव्हा भेटून बोलूया. ओके. दीक्षा म्हणाली. तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे दिशू. तो गूढपणे म्हणाला. म्हणजे? दिवी असं का बोलतोयस तू? तू शांत हो. दीक्षा त्याचं असं बोलणं ऐकून टेन्शनमध्ये आली होती. दिशू. ते. हॅलो. दिवी. दीक्षा ओरडत होती पण फोन कट झाला होता. तिने घाईघाईत त्याला परत फोन लावला पण आता नुसतीच रिंग जात होती. तिने हडबडत फोन फिरवले आणि तिचं फ्लाईट रिशेड्यूल केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी दीक्षा मुंबईला पोहोचली. घरी जाऊन सामान टाकून तिने दिग्विजयच्या फ्लॅटवर धाव घेतली पण तिकडे लॉक होतं. तिने मनस्वीचा नंबर डायल केला पण तो बंद येत होता. नक्की काय झालेलं कळायला मार्ग नव्हता पण नक्कीच काहीतरी घडलं होतं. वर्तमान. त्या दिवशीपासून मी वेड्यासारखी दिवीला शोधत होते. कळत नव्हतं काय करावं. एक दिवस मनस्वीचा पत्ता कळला आणि तिच्या घरी जाऊन पोहोचले. तिने नेहमीप्रमाणे मला उडवून लावलं. दिवीचा कुठेही पत्ता नव्हता आणि मनस्वी सांगत नव्हती. मी माझ्या परीने त्याला शोधत होते. मला माहीत होतं जे काही झालं होतं त्याला तीच जबाबदार होती. मी तिच्या मागावर होते पण माझ्या हाती काही लागलं नाही. मी परत हैदराबादला निघून गेले पण दिवीचे विचार मनातून जाईनात. शेवटी मी मुंबईत परत येण्याचा निर्णय घेतला. तिकडच्या कंपनीसोबत माझा 2 वर्षाचा बॉन्ड होता. तो संपला आणि मी परत आले. जॉब शोधत असताना DK ग्रुप ऑफ इंडस्ट्रीकडून ऑफर आली आणि मी तिकडे जॉईन केलं. या दरम्यान मी मनस्वीचा शोध घेणं थांबवलं नव्हतं. कुठेतरी वाटत होतं दिवी सेफ असेल. ऑफिसमध्ये नितीनची भेट झाली आणि मी त्याच्या प्रेमात पडले. तात्पुरता का होईना या सगळ्याचा विसर पडला मला. पण अचानक दक्ष माझ्या आयुष्यात आला आणि आमचं हे असं लग्न झालं. आम्ही गोव्याला गेलेलो तेव्हा परत एकदा ती माझ्यासमोर आली. मनस्वी. आणि परत एकदा त्या सगळ्या आठवणी उफाळून आल्या. आणि दीक्षा बोलायची थांबली. दक्ष आणि कार्तिक शांतच झाले होते. तिघेही आपापल्या विचारात गडलेले. अचानक दक्षला काहीतरी क्लिक झालं. कार्तिक. हे नाव. मनस्वी प्रशांत देशपांडे. हे फॅमिलियर नाही वाटत तुला? दक्षने विचारलं तसे दीक्षा आणि कार्तिक चमकून त्याच्याकडे पाहायला लागले. मनस्वी. तिघांच्याही डोक्यात मनस्वीचे विचार चालू होते. दक्ष आठवायचा प्रयत्न करत होता पण त्याच्या डोक्यात काहीच येत नव्हतं. दीक्षा. मला असं वाटतं तू आता रूममध्ये जाऊन आराम कर. आपण या सगळ्याच्या मुळाशी नक्की जाऊ. दक्ष. तोपर्यंत मी आपल्या माणसांना कामाला लावतो. काही करून या मनस्वीपर्यंत पोहोचलंच पाहिजे. दक्ष. एकदा आपण या पुराव्यांवरून नजर घालू. यात एखादा क्ल्यू मिळाला तर बघू. पण तुर्तास आपण जरा शांत होऊ. त्याशिवाय प्रॉपर पद्धतीने डोकं चालणार नाही. कार्तिक त्या दोघांना समजावत म्हणाला. बरोबर आहे तुझं. दीक्षा. तू आराम कर. मी आईला भेटून येतो. दक्ष तिच्या रिप्लायची वाट पाहत बाहेर निघून गेला. तो गेला तसा कार्तिक बाहेर जायला निघाला. कार्तिक. तुलाही असंच वाटतं का या सगळ्यात माझी चूक आहे? दीक्षाने सवाल केला. नाही दीक्षा. मला पहिल्यापासून असं वाटत होतं की काहीतरी निसटतंय. पण काय हेच कळत नव्हतं.
मी आणि दक्षने कित्येक वेळा पुरावे क्रॉस चेक केले, पण प्रत्येक वेळेस तुझं आणि दिग्विजयचं नाव यायचं. मनस्वी त्यात नव्हतीच. एवढे धडधडीत पुरावे असताना आम्ही काय, कोर्ट पण विश्वास ठेवेलच ना? तुम्ही कायम सोबत असायचात. तुमचं कॉलवर सतत बोलणं, सुसाईड करायच्या आधी दिग्विजयचं तुला कॉल करणं, मध्ये तुमच्या नात्यात दुरावा येणं, हे सगळं तर हेच सजेस्ट करतं ना की तुम्ही दोघे खूप क्लोज होतात. मी तुमच्या मैत्रीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही, पण पुरावे तेच सांगतात. कदाचित हे पुरावे मुद्दामून प्लांट केले असावेत. कार्तिकचं बोलणं ऐकून दीक्षाही शांत झाली. तिनेही ते पुरावे पाहिले होते. ते मुद्दामून प्लांट केले हे तर नक्की, पण का, असे अनेक प्रश्न तिला पडले होते. दीक्षा, आता सध्या तरी तू या सगळ्याचा विचार करू नकोस. आपण नक्की शोधून काढू. येतो मी. कार्तिक बाहेर निघून गेला. दक्ष आईला भेटायला तिच्या रूमजवळ आला. आईला काय सांगायचं याबद्दल तो शब्दांची जुळवाजुळव करत होता. आई, दक्षने त्यांना हाक मारली. त्या विचारात हरवल्या होत्या. दक्षला पाहून त्या पटकन त्याच्याजवळ आल्या. दक्ष, हा सगळा काय प्रकार आहे? दीक्षा दिग्विजयला पाहून इतकी आश्चर्यचकित का झाली? तिचा आणि दिग्विजयचा काय संबंध आहे? त्यांनी दक्षवर प्रश्नांचा भडीमार केला. आई, शांत हो बरं तू. आई, दीक्षा आणि भाई एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते. एकमेकांचे बेस्ट फ्रेंड होते. असं असलं तरी भाईने तिला त्याचं पूर्ण नाव किंवा काहीच माहिती सांगितली नव्हती. ती जॉबसाठी बाहेर असल्यामुळे भाई गेल्याचंही तिला माहीत नव्हतं, कारण तेव्हा त्यांचा कॉन्टॅक्ट नव्हता. त्यामुळे त्याच्या फोटोला हार घातलेला पाहून ती शॉक झाली. तिला धक्का बसला. दक्षने त्यांना अर्धसत्य सांगितलं, कारण खरं जर त्यांना कळलं असतं तर. दक्षला भीती वाटू लागली होती. खरंच दीक्षा निर्दोष निघाली तर दक्ष स्वतःला कधीही माफ करू शकणार नव्हता. आणि दीक्षा, तिचा तर प्रश्नच नव्हता. कसं करणार होता तो त्याच्या चुकीचं प्रायश्चित? असे एक ना अनेक विचार त्याच्या डोक्यात फिरत होते. पण तिला रूमची चावी कशी मिळाली? तुला आवडत नाही ना कुणी त्या रूममध्ये गेलेलं? अनुराधाबाईंनी विचारलं. आई, अगं चावी ड्रॉवरमध्ये असते ना. कुतूहल म्हणून गेली असेल ती. तू नको ना जास्त विचार करू. दादाबद्दल कळल्यापासून दीक्षा शॉकमध्ये आहे. तिला सावरायला हवं. काही झालं तरी तिचा बेस्ट फ्रेंड होता तो. तो गेल्याचं दुःख तिला सहन होत नाहीये. खरं आहे तुझं. अजून आपण या सदम्यातून बाहेर आलो नाही आहोत तर ती तर. आईच्या डोक्यात एक ना अनेक प्रश्न फेर धरत होते. पण तुर्तास त्यांनी हा विषय इथेच थांबवला. इकडे देवीच्या आठवणीने दीक्षाच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. कधीतरी दिग्विजय भेटेल या आशेवर जगत होती ती. पण आज ती आशाही मावळली होती. मनस्वी, तुझ्यामुळे दिग्विजय मला सोडून गेला, पण मी तुला सहजासहजी सोडणार नाही. काहीतरी ठोस कारण असलं पाहिजे, नाहीतर दिग्विजय आणि आत्महत्या शक्यच नाही. तू जिथे असशील तिथून तुला शोधून काढेन. तू माझ्या देवीला त्रास दिलायस. विचाराने काय काय सहन केलं असेल हे त्याचं त्यालाच माहीत. तुला माझी आणि देवीची मैत्री खूपच होती, म्हणून तू त्याला माझ्यापासून दूर केलंस. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.